CSMT परिसरातली ही दृश्य आहे। तिथे काहींचं डान्स नाच गाणं सुरू आहे। CSMT परिसरामध्ये काहीशी वाहतूक कोंडीही झाली आहे। आझाद मैदान परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। हे आंदोलक टँकरच्या पाठीमागे उभं राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात। आपण पाहतोय की आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आदेश देत आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत, मात्र संपूर्ण मुंबई कार्यकर्त्यांनी जाम केलेली आहे। आपल्यासोबत विकास मिरगणे जोडले गेले आहेत। तीनही दिवस विकास मिरगणे फील्डवरून आपला आढावा घेत आहेत। विकास मिरगणे, आताची परिस्थिती काय आहे, काय सांगाल? आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंदोलनकर्ते जमले असताना जो काय जेजेचा पूल आहे, जेजेच्या पुलाच्या बाजूला दोनही ठिकाणी पूर्णपणे अशा 4 चाकी वाहनं लावून ही जो काय रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। आज रविवारचा दिवस आहे, उद्या सोमवार आहे। गेल्या 3 ते 4 दिवस गणपती बाप्पाची सुट्टी असल्यानंतर जे काही चाकरमाने किंवा मग जे काही मुंबईत राहणारे लोक आहेत त्यांचं शासकीय किंवा मग निमशासकीय काम असेल तर त्यासाठी जे ब्रिजवरनं किंवा मध्य मुंबईतनं दक्षिण मुंबईतनं जे काही लोक येतील त्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे। एक प्रकारचं अशा प्रकारे मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करून आमच्या मागण्या मान्य करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। हे जे काही मोर्चेकरी किंवा मग आंदोलनकर्ते आहेत ते अत्यंत शांत आणि संयम पद्धतीने आपलं हे आंदोलन करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार या ठिकाणी दोन्ही बाजूला त्यांनी गाड्या उभ्या केल्यामुळं आता रस्ता बंद झालेला आहे। नक्की जेजेचा जो पूल आहे या पुलावरून आपण आढावा घेतला तर आपल्याला समोर येतं की या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण रस्ते बंद केल्यामुळं उद्या देखील अशीच परिस्थिती राहणार आहे। आपण पाहतोय कशा प्रकारे वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे आणि या आंदोलकांमुळे ही गर्दी झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।